मुलांना काय आपल्याला सुद्धा केक आवडतं आणि काही गोड-धोड तर असं खावंच वाटतं आपल्याला. जेवण झाल्यानंतर तर नक्की काहीतरी गोड खाल्लं पाहिजे असं वाटतंय ना. तर तेच मी तुमच्यासोबत आज मस्त अशी मैदा नाही, अंडा नाही आणि ते सुद्धा कढईमध्ये छान असं एकदम कापसासारखं टेस्ट तर काही विचारूच नका. एकदम छान सॉफ्ट केक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि ते सुद्धा आपण फ्रिजमध्ये 8 ते 10 दिवस असं कट करून ठेवू शकतो. मुलांना स्नॅक्ससाठी म्हणजे ब्रेकफास्टसाठी, ब्रेकसाठी आणि आपण सुद्धा काही असं गोड खाऊ शकतो. छान असं खूप छान टेस्ट आहे या केकची. तर माझ्या व्हिडिओमध्ये काही थोडंही तुम्हाला आवडत असेल, छोटी गोष्ट तरी नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. तर चला मग प्रतिभास किचनमध्ये आपण बनवूयात आज रवा केक. तर मी इथे रवा केक बनवण्यासाठी 1 कप रवा घेतलेला आहे. तुम्ही कोणताही रवा घेऊ शकता म्हणजे भाजलेलं किंवा कच्चा, थोडंसं जाड, बारीक कोणताही रवा घेऊ शकता असं काही नाही. तर हे बारीकच रवा होतं आणि कच्चा रवा आहे. 1 कप रवा घेतलेला आहे. आता मी 1 कप रव्याला अर्धा कप साखर घेते. आता तुम्हाला जर साखर खायचं नसेल म्हणजे साखर वापरायचं नसेल तर तुम्ही गूळ घेऊ शकता अर्ध्या कपापेक्षा थोडंसं कमी. तर इथे मी 2 साहित्य घातल्यानंतर दूध घेतलेलं आहे. दूध म्हणजे फ्रिज मधलं नाही, गरमच दूध आहे आणि इतकं गरम सुद्धा नाही, कोमट आहे. तर थोडं-थोडं आपल्याला हे साखर काय आपण मिक्सर मधून काढलेली नाही. त्यामुळे हे आपल्याला मिक्स होईपर्यंत एकच डायरेक्शन मध्ये असं इझी म्हणजे इतकं वजन या इतकं आपले हात दुखेपर्यंत करायची काही जरूरत नाही. थोडंसं असं आपल्याला करायचं आहे. समोर हे काय बारीक होईल तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये कळेलच. आता हे आपलं रेडी आहे बॅटर म्हणजे रव्याचं फक्त. आता आपण काय करणार आहोत, कढई प्रीहीट. आता तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता सिटी काढून. तर मी कढईमध्ये करणार आहे. असे एक प्लेट किंवा स्टँड ठेवायचं, बारीक करून ठेवायचं, गॅस बारीक ठेवायचं. आता मी इथं मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये हे जे आपण बॅटर बनवलेलं होतं जे की रवा आणि साखरेचं ते मी काढून घेतलेलं आहे. पाव कप इथं मिल्क पावडर नक्की घाला, खूप छान टेस्ट येते. आता एवढ्या रवा आणि साखरेने सुद्धा बनवू शकतो पण बाहेरची टेस्ट आणण्यासाठी मी वापरत आहे. हे मी तुम्हाला जे आता दाखवल्याप्रमाणे ते एव्हरीडेचं मिल्क पावडर वापरलेलं आहे. पाव कप कस्टर्ड पावडर, जर तुम्हाला आवडत नसेल तर स्किप सुद्धा करू शकता. इथे 2 चमचे मी तूप वापरत आहे जे की गरम करून घेतलेलं आहे. तेल सुद्धा वापरू शकता तुम्ही, पण हेल्दी बनवत आहोत तर तूप घेतलेलं बरं म्हणून. आता हे मिक्सर मधून आपल्याला फिरून घ्यायचंय. आता तुम्ही पाहू शकता किती मस्त टेक्स्चर आलेलं आहे ह्याचं. आता आपण त्याच भांड्यामध्ये अगोदर जे मिक्स केलेलं होतं त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता आपलं रेडी आहे. थोडं थोडं दूध, आता मला वाटलं की थोडं घट्ट आहे तर थोडंसं दुधानं आता आपल्याला असं मिक्स, तुम्हाला मी दाखवत आहे की दूध इतकं उरलेलं आहे म्हणजे 1 ते 1.5 चमचा दूध उरलेलं आहे नाश्त्याच्या चमच्यानं. आता मी हे केक मोल्ड घेतलेलं आहे. कोणत्याही शेपचं तुमच्याकडे जे असेल ते घेऊ शकता. बटर पेपर नसेल तरी सुद्धा आपण असं तुपानं ग्रीस करून मैदा या गव्हाचं पिठानं असं आपण सगळीकडे पसरून घ्यायचं. बटर पेपर असलं तर बटर पेपर सुद्धा वापरू शकता. माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी हे करत आहे आणि अगदी बटर सारखंच वाटायला लागले, पाहू शकता तुम्ही. तर आता जे आपण बॅटर रेडी करून ठेवलेलं होतं त्यामध्ये काही ड्रायफ्रुट्स, चेरीज, आता पण माझ्याकडे ते मी ते वापरत नाही. आता हे ट्रुटी फ्रुटी आहे, खूप कमीलाच भेटून जाते. 19 रुपयाला काहीतरी आहे पॅकेट हे. तर इथं मी अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि 1 पाव चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालत आहे आणि थोडंसं ऍक्टिव्हेट होण्यासाठी लिंबाचा रस 2 ते 3 थेंब बस. आणि आपल्याला एकच डायरेक्शन मध्ये मस्त असं लवकर लवकर फेटून घ्यायचं आहे. एकच डायरेक्शन मध्ये, उलटापला फिरवायचं नाही, क्लॉकवाईज असं फिरून घ्यायचं मस्त. आणि ह्या बोल्ट मध्ये आपण सगळं हे बॅटर काढून घेणार आहोत. सगळं काढल्यानंतर आता वरून सुद्धा गार्निशिंगसाठी काही हेच ट्रुटी फ्रुटी जे होते मी ते घालत आहे. मला इतकंच बस वाटलं पण नंतर वाटलं की थोडे ड्रायफ्रुट सुद्धा घालूया. तर एक 4 ते 5 बदाम सुद्धा मी कट करून घेतलेलं आहे. तर तुम्ही नाही घातलं तसंही प्लेन ठेवलं तरी सुद्धा चालतं. आता प्रीहीट झालेल्या कढईमध्ये आपण ठेवू शकता आणि तुम्ही बघा
इतकं केक आहे. तर आता मी हे 35 मिनिट्सच्या नंतर काढू आपल्याला अजिबात बघायचं नाही. 35 मिनिट्स झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता किती मस्त केक झालेला आहे. केक रेडी आहे आणि भारी. आता आपण चेक करून बघूया एक वेळेस. असं तुम्ही पाहू शकता. काही नाही, एकदम क्लीन आहे आपला चाकू. तुम्ही पाहू शकता. म्हणजे आपला केक रेडी आहे. आता गरम आहे, खूप गरम आहे केक. त्यामुळे एक 7 ते 8 मिनिटासाठी मी थोडं झाकून ठेवलंय. 7 ते 8 मिनिट झालं. आता आपण पाहू शकता. आता हे साइड्स पूर्ण लूज करून घ्यायचं आहे आणि इतकं चिटकलेलं सुद्धा नव्हतं केक. खूप छान निघालेलं आहे. इझी. तुम्ही बघू शकता किती मस्त झालेलं आहे आणि खाली बोल्टला सुद्धा थोडं सुद्धा चिटकलेलं नाही. तर मस्त असं एकदम कापसासारखं वाटत होतं केक हे आणि खूप छान केक झालेला आहे. आणि हे जर कट करायला तुमच्याकडे दाताचं चाकू असेल तर त्याच्यानं खूप छान कट होतं, पण माझ्याकडे नव्हतं. मी प्रेस करून सुद्धा तुम्हाला दाखवत आहे. तर मी तुम्हाला कट करून दाखवते. सगळे खूप मस्त कट झालेले आहेत आणि असे जर केक आपण घरी बनवलं तर मुलांना किती आवडतील. ह्यामध्ये तुम्ही जर चॉकलेटचं बनवायचं असेल तर कोको पावडर घालून बनवू शकता. ते चॉकलेटचं फ्लेवर येतं. असं डब्यामध्ये मी एक एक पीस करून भरून ठेवत आहे आणि फ्रीजमध्ये ठेवू शकता. 8 ते 10 दिवस आरामात चालतं. भेटते नंतर. व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा.